तर एक वेळेस ना डोर थोडंसं वाजलेलं, तेव्हा डायरेक्टली राजीकडे बघितलेलं, पण मी पटकन चल उठ, असं थकून बसू नकोस, नाहीतर हे जग तुला मोडून खाईल. तू चालण्याचा प्रयत्न कर, तुला धावायला मी शिकवेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजेच घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं आपले स्वामी म्हणतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात झाली म्हणजेच नवीन गोष्टीची आणि व्हिडिओची नवीन सुरुवात झाली असं म्हणता येईल. पण नवीन व्हिडिओची सुरुवात आज स्वतःचेच व्हिडिओ पाहून सुरुवात केलं असं म्हटलं तरी चालेल. तर आज मला माझ्याच व्हिडिओ पाहावंसं वाटत होतं. मी जे काय वर्क वगैरे करते त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावंसं वाटत होतं. तर मी सुरुवातीला फ्रेश वगैरे होत होती आणि मला इकडे व्हायचं होतं रेडी. मग इकडे सॉन्ग लावून मी व्हिडिओ पण स्टार्ट केलेला होता. पण म्हणलं आज स्वतःचे जरा व्हिडिओ बघूयात. तर मी काही वेळ माझा ब्लॉग स्टार्ट केलेला आणि हा व्हिडिओ पण सुरुवातीला स्टार्ट केलेला. तर हा व्हिडिओ कसा झाला, या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागेल, तेव्हाच हा व्हिडिओ तुम्हाला लक्षात येईल. आणि हो, नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या बरं का. चला तर मग आता इकडे मी स्वतः पण रेडी होते आणि व्हिडिओ पण रेडी करते, म्हणजेच व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओच्या सुरुवातीला नाही सांगितली, पण आता सांगते. माझी तब्येत ना थोडीशी ठीक नाही आहे, तरी मला हा व्हिडिओ आज घ्यायचाच होता. तर हे आहे ममाअर्थ लिप बाम, म्हणजेच लिप केअर त्याला म्हणू शकतो तुम्ही. आणि इकडे जे होतं ना ते हिमालयावालं होतं. तर तुम्हाला ना त्या दोन्हीमधून मला फरक सांगायचा होता. तर हे ममाअर्थचं लिप बाम आहे ना ते एकदम सॉफ्ट आणि बेबी पिंक लिप्स वगैरे देतं. आणि मेन म्हणजे हे खास करून ना हिवाळ्यामध्ये यूज करायला तर खूप बेस्ट आहे. आपण आपल्या बेबीसाठी वगैरे ते सुद्धा यूज करू शकतो. तसंच ते डेमध्ये किंवा नाईटमध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकतो. मी माझा अनुभव सांगते की मी अगोदर हिमालयाचा यूज करायची, पण त्याच्यापेक्षा बेटर मला अनुभव ममाअर्थ लिप बामकडनं आलेला. पण दोन्ही मी आता सध्या यूज करत होती, तर त्यामधलं सध्या मला हिवाळ्यामध्ये आणि हिवाळ्यासाठी बेटर तर मला हे वाटलेलं, त्यासाठी आता सध्या मी हे यूज करते. तर तुम्ही या दोन्हीमधलं कुठलं यूज करता ते मला सांगा. पण या दोन्हीमधलं तुम्ही कुठलं बेस्ट असं मला विचारलं तर मी तुम्हाला तेव्हाच सांगेल. तसंच तर सगळे म्हणतात मामाअर्थचे जे म्हणजे प्रोडक्ट आहेत ना सर्व बेस्टच आहेत, पण मी कुठलं काही यूज केलेलं नाही आहे. पण फर्स्ट टाईम मी लिप बाममध्ये ते यूज केलेलं होतं मामाअर्थचं. जर तुम्ही दुसरं कुठलं यूज करत असेल आणि बेस्ट असं लिप बाम असेल, तुम्हाला माहिती असेल तर मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी माझा अनुभव म्हणजे मला जे बेस्ट आणि व्यवस्थित क्वालिटी किंवा व्यवस्थित प्रोडक्ट जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपल्या लिप्स आता हिवाळ्यामध्ये वगैरे असं काही नाही आहे की संध्याकाळच्या टायमिंगलाच आपण आपल्या लिप्सची काळजी घेतली पाहिजे. डेमध्ये सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तसंच मी सुद्धा रेग्युलरमध्ये आता तेच यूज करते आणि राजला सुद्धा तेच मामाअर्थचंच यूज करायला लावते, कारण त्याच्याने बेबी पिंक पण व्यवस्थित राहतात आणि आपले पण लिप्स वगैरे चांगले राहतात त्यामुळे. तर इकडे माझी आज तब्येत नव्हती थोडीशी बरी, तरीही मी थोडंसं आवरत होती आणि जे प्रोडक्ट मला बेस्ट वाटतात, जे क्वालिटी देतात प्रोडक्ट, त्याच प्रोडक्टची माहिती मी तुम्हाला सांगत असते किंवा जे काही मी कोणते यूज करत असते ते मी तुम्हाला सांगत असते. म्हणून मी तुम्हाला जे मला बेटर वाटलं ना त्या दोन्हीमधला मी तुम्हाला फरक सांगितलेला आहे. तर तसंच मॉर्निंगचा टायमिंग होता, मला आवरायचं होतं आणि निघायचं होतं, तर मी आता हे यूज करते. तर ह्याचं यूज करणं पण किती इझिली म्हणजे किती सोपं आहे बघा. आपण आपल्या लिपस्टिक वगैरे वेगवेगळ्या ब्रँडचे यूज केले असतील, त्या ब्रँडेडमध्ये पण तसंच ते प्रोडक्ट असतं आणि त्याला असं जितकं पाहिजे आम्हाला आपण तितकं वरच्या साईडला काढून परत त्याला झाकण लावून व्यवस्थित ठेवू शकतो. तर अशा पद्धतीनं ते
आपल्याला सिक्युअर करायला पण व्यवस्थित आहे, म्हणजे पर्समध्ये वगैरे पण इझिली बसतं. त्याचं झाकण वगैरे निघत नाही किंवा ते प्रोडक्ट आहे ना लवकर खराब वगैरे होत नाही, त्यामुळं तर आणखीन थोडंसं बेस्ट आहे. दुसरं याचं कधी झाकण लूज वगैरे लावलं तर ते निघून जातं आणि पर्समध्ये वगैरे पण ठेवल्या ठिकाणी पूर्ण पर्स वगैरे खराब होऊन जातो. आणि घरामध्ये तर मुलांची लुडबुड कशी असते तो तुम्हाला माहिती आहे, ठेवल्या ठिकाणी पण काही त्यांचा धक्का वगैरे पण लागला तरी ते प्रोडक्ट खराब होतात. पण याचं असं काहीच नाही आहे. चला तर मग मी ते यूज करून घेतलं आणि नंतर मॉर्निंग होती म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे सकाळची टायमिंगची कशी म्हणजे घाई आणि धावपळ वगैरे असते. सगळे कामं वगैरे आवरून झाल्यानंतर आपलं आवरून घ्यायचं. आपल्यासाठी आपण थोडासा वेळ वगैरे द्यायचा, आपल्याकडे लक्ष द्यायचं. आपण कसे दिसतो तर आपण काय आहोत नाही आपल्याला काय करायचं. तर हेच टायमिंग माझं सकाळचं होतं. तर मस्त असं लिप बाम वगैरे मी लावून घेतलं आणि केस वगैरे मी अगोदरच विंचरून घेतलेले होते, मी आवरून घेतलेलं होतं कारण मला जायचं होतं. आता माझा टायमिंग होत होता. तर त्यानंतर मी इकडे आता सगळं लोशन वगैरे लावून घेते, म्हणजेच बॉडी लोशन लावून घेते आणि त्यानंतर मी माझं आवरून घेते. तर तुम्हा सर्वांना माहिती आहे मला वरच्या साईडला हळदी किंवा कुंकू दोन्ही मिक्स करून बारीक ह्याच्यामध्ये लावायला खूप आवडतं. त्याशिवाय माझ्या दिवसाची काही सुरुवात होत नाही आणि मला दिवस सुरू झाला असं काही वाटत नाही. माझ्या मेकअपच्या सामानामध्ये किंवा माझ्या रेडी होण्यामध्ये काही गोष्टी राहून गेल्या तरी मला चालतात, पण ते अजिबात चालत नाही बरं का. तर अशा पद्धतीने मी सर्व इकडे लोशन लावून घेते. हात पण खूप रफली वाटत होते. सर्वच लेडीजचा हा प्रश्न हिवाळ्यामध्ये सकाळी थंडी वगैरे खूप असते आणि सकाळी ना आपल्याला लवकर वगैरे उठायचं असतं कामासाठी वगैरे, म्हणून का स्वतःकडे आपल्याला लक्ष देणंच होत नाही. तर ह्यासाठी आता मी सर्वात जास्त स्वतःकडे लक्ष द्यायचं म्हणून इकडे मी निव्याचं लोशन आणलेलं होतं. हे पण सर्वात बेस्ट आणि बेटर आहे बरं का. यापेक्षा बेटर आणि बेस्ट तुम्हाला कुठलं वाटलं तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. पण मी जे यूज केले ना आत्तापर्यंत त्यामधलं बेटर आणि बेस्ट म्हटलं तर हेच आहे आणि खूप दिवसापासून मी हे यूज करते. याचा रिझल्ट पण छान आलेला आहे. स्किन एकदम सॉफ्ट पण राहते आणि मेन म्हणजे ना खूप वेळ तरी आपल्याला जास्त याचं प्रोडक्ट हे भेटतं. तर लोशन असो किंवा लिप बाम असो जास्तीत जास्त तर आपल्याला हिवाळ्यामध्येच त्याची गरज पडते. एरवेळी आपण त्या प्रोडक्टकडे लक्ष पण देत नाही, पण हिवाळ्यामध्ये वाटतं की जास्त वेळ आपल्याला प्रोटेक्शन कुठलं प्रोडक्ट देऊ शकतं त्याची चॉईस आपण जास्त करत असतो. तसंच आपल्या स्किनला वगैरे पण त्याची काळजी घ्यायची खूप गरज असते. तर मी असं लोशन वगैरे डेमध्ये एक वेळेस पण लावत नाही, पण हिवाळ्यामध्ये ना 2 ते 3 वेळेस सुद्धा लावायची गरज पडते कारण स्किन होतेच तशी, इतकी थंडी वगैरे वाजते त्यामुळं काही समजतच नाही आणि खूप रफली स्किन होऊन जाते आणि नाही लावलं तर हातांची आग वगैरे होऊन जाते. तर कधी घाईमध्ये नाही लावणार ते पण ठेवून पाहिलं तर तेव्हाही लक्षात आलं की नाही लावल्यानंतर तर खूपच त्रास होतो. त्यामुळे मी मॉर्निंगला एकदा सकाळी फ्रेश झाल्यानंतर आवरते वेळेस लावून घेते आणि नाईटला एक वेळेस झोपते वेळेस, आणि राजलासुद्धा मी तशी सवय ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने माझं इकडे आवरून झालेलं आहे. तर आता मी इकडे घेतलेली आहे मस्त अशी रोज गोल्डची वॉच ते घातलेली आहे आणि नाजूक अशी बँगल्स म्हणजेच बांगडी इकडे मी घातलेली आहे. तर अशा पद्धतीने मी आता रेडी झालेली आहे. तर शक्यतो ना मी दोन्ही हातामध्ये बांगड्या खूप कमी घालते, पण माझा वर्कचं टायमिंग मला आणखीन थोडंसं मोटिवेशनल गोष्ट देतो. त्यामुळे ना मी एका हातामध्ये वॉच नेहमी घालते आणि एका हातामध्ये नेहमी बांगडी घालत असते. या वॉचबद्दलचं तुम्हाला एक मी ब्लॉग तर एक्स्ट्राचा वेगळा टाकणारच आहे. तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मला त्याबद्दल. पण आत्ता पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये एक गोष्ट सांगते. जेव्हा पण आधी वर्क वगैरे करतो ना आपण, जेव्हा आपल्या ऑफिससाठी जातो किंवा जेव्हा कुठल्या वर्कसाठी वगैरे जातो, एक वेळेस तुम्ही ते अनुभव घेऊन बघा किंवा थोडंसं फील करून बघा. जेव्हा पण तुम्ही एका हातामध्ये असं वॉच घालतो ना तेव्हा काहीतरी मोटिवेट ऊर्जा तुम्हाला मिळून जाते. मी माझ्या बाबतीत तरी सांगते बरं का. एका हातामध्ये जेव्हा मी वॉच वगैरे घालते ना तेव्हा मला ना काहीतरी मोटिवेशनल म्हणजेच मोटिवेट ऊर्जा माझ्या बॉडीमध्ये येतं, माझ्या माइंडमध्ये येतं आणि काहीतरी माइंड ना आपलं रिफ्रेश होत असतं. वॉचमुळे खरंच मोटिवेशनल गोष्टी किंवा मोटिवेट ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये येते, ते मला खरंच खूप छान वाटतं आणि हे खूप वेळेस मी अनुभव घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर अशा पद्धतीने मी रेडी झाली आणि माझं पर्स वगैरे घेतलं. त्यानंतर माझा राहिलेला होता गॉगल घालायचा, ते सुद्धा मी इकडे घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने फायनल माझा हे लुक झालेला आहे. फायनली मी रेडी झालेली आहे आणि चेहऱ्यावरती एक स्माईल करून आपल्या दिवसाची सुरुवात म्हणजेच कामाची सुरुवात करायची आहे. तर मी इकडे फ्रेशकडे गेलेली होती काही कामानिमित्त मध्येच आवरता तर मला तिथे दिसलेलं चॉकलेट आणि ते दिसलं आणि मी घेतलं नाही, असं कधी होणारच नाही. तर अशा पद्धतीनं चेहऱ्यावरती एक स्माईल आली. तेव्हा वाटलं की एक स्माईल
स्माईल पुरेशी नाही आहे, त्यासाठी आणखीन काहीतरी गोडवा म्हणजे गोड पाहिजेत. तर काय पाहिजे म्हणून मी विचार केला, तेव्हा मला फ्रीजची आठवण आली, म्हणजेच माझ्या चॉकलेटची आठवण आली. व तेव्हा काय मग घेतलं एक मस्तपैकी चॉकलेट. तर अशा पद्धतीने हे चॉकलेट आहे, तर मस्त क्रंची आणि इतकं मस्त आहे ना, रेग्युलरचं जे आपलं डेअरी मिल्क आहे ना त्यापेक्षा पण बेस्ट आणि बेटर आहे हे. तर मग काय घेतलं, असं मस्त तयार झाली होती, हात वगैरे वॉश करून आली, पर्स वगैरे आवरून ठेवलं, ते सगळं तयारी केली आणि त्यानंतर म्हटलं की थोडंसं चॉकलेट खाऊयात, म्हणजेच गोड तोंड करूयात आणि दिवसाची सुरुवात करूयात. मग काय मन राहता बघा, एक चॉकलेट खाल्ली आणि शांत, म्हणजे एक बाईट खाल्लं एक शांत बसली, असं कधी होणारच नाही बरं का. जे माझी फेवरेट गोष्ट आहे ना, मी जितकी पण खाईल किंवा जितके पण यूज करेल ते माझ्यासाठी कमीच असते आणि मला परिपूर्ण किंवा पूर्णपणे त्याला जपायला किंवा पूर्णपणे त्याचा उपयोग करून घ्यायला खूप आवडतं. कारण आपण त्या गोष्टीला किंवा आपल्या त्या व्यक्तीला आपलं समजतो ना, त्यासाठी. तर बोलायच्या होत्या काही गोष्टी, पण राहू द्यात, ते बाजूला ठेवून देऊयात. आपल्याला होतं उशीर, जायचं आहे, तर थोडंसं चॉकलेट खाऊन जाऊयात असं मला म्हणायचं होतं. तर थोडंसं खाऊन मी साईडला ठेवून दिलेलं होतं. तर हळूहळू माझं मन आणि हळूहळू माझा हात काही राहत नव्हता. थोडंसं चॉकलेट राहिलं, नंतर खावं असं म्हणून ठेवून दिलं, पण माझा काय पाय माझ्या घराच्या बाहेर निघतच नव्हता. मग काय म्हणलं, इतकं हवालदेवलपणा करण्यामध्ये काही अर्थच नाही आहे, कारण ते आपलं आहे तर आपलंच आहे. कधीही झालं तर त्याला आपल्याला मिळवायचंच आहे, म्हणजे आपलाच हक्क आहे पूर्णपणे त्याच्यावरती. असा विचार करत करत पूर्णपणे चॉकलेट मी एक पूर्णपणे फिनिश करून टाकलं बरं का. आणि ते हिरा स्कूलमध्ये गेला होता म्हणून ते माझं होतं, म्हणून मलाच भेटलेलं होतं. तर अशा पद्धतीनं मला माझं मन राहत नव्हतं, त्यामुळे मी काही इतकं विचार नाही केला की ते माझंच आहे, जाऊ दे म्हटलं, कधीही झालं तर मलाच भेटणार आहे. अशा पद्धतीने मी ते पूर्णपणे चॉकलेट फिनिश केलं आणि असा होता माझा आजचा ब्लॉग. सुरुवात तर केली होती दुसऱ्या काही गप्पा गोष्टी तुमच्यासोबत मारायच्यात म्हणून, पण तेच राहिलं बाजूला आणि दुसरंच काहीतरी तुमच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या. भेटूयात पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.